हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज होती शिवजयंती आणि आम्ही ना आज थोडीशी शॉपिंग करायला चाललो होतो. ती शॉपिंग म्हणजे ना हे बघा, माझ्यासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो. कारण की मला ना ड्रेस खूप कमी आहेत आणि आता आम्हाला फिरायला त्याला जावंच लागणार आहे. जागरण आहे आमचं, त्यासाठी मला ड्रेस आणायला चाललो होतो. हे बघा, जय हिंद मिलमध्ये आलो होतो आम्ही. हे बघा, जय हिंद मिल खूप मोठं मिल आहे. होलसेल रेटमध्ये भेटतात. पण काय आहे ना, आम्हाला तिथं आवडलेच नाही म्हणून आम्ही पुन्हा माघारी आलो. घेतले तर नाही. हे बघा, एवढं मोठं मिल आहे. हे बघा, ड्रेस तर खूप छान छान होते, पण मला ना तिथले रेट आवडले नाहीत म्हणून आम्ही माघारी आलो होतो. हे बघा, ड्रेस तर किती भारी भारी वाटत आहेत. हे बघा, छान. आणि आम्ही पहिल्यांदा या मिलमध्ये गेलो होतो ना, त्यामुळे आम्हाला कुठे मिळतात हे सुद्धा माहिती नव्हतं म्हणून आम्ही विचारायला गेलो. प्रत्येकाला विचारत होतो आम्ही. हे बघा, हे ड्रेस बघा, लटकवलेले ड्रेस असतात ना ते खूप भारी वाटतात आपल्या, पण मेन म्हणजे ना ते आपल्याला ते दाखवतच नाही, दुसरेच दाखवत राहतात. हे बघा, आम्ही ना इकडे आलो होतो. हे बघा, इथे हे दादा आम्हाला ड्रेस दाखवणार होते. हे बघा, इथे ना हे बघा, एवढे ड्रेस होते. दुकान म्हटल्यानंतर तिथं ड्रेस असणारच. हे बघा, खूप भारी भारी क्वालिटीचे ड्रेस होते. दादा आम्हाला दाखवत होते. बघा, हा ड्रेस खूप छान होता, पण आहे ना मला त्यानंतरचा दुसरा जो दाखवला ना त्यांनी, ते म्हणतात ना माणसाचं मन खूप पांगतं, त्याच्यातलाच एक प्रकार झाला होता. मला आहे ना हे नाही तर ते जे नवीन दाखवतील तेच आवडत होते आणि शेवटी घेतले तर एक पण नाही. हे बघा, कापड ते बघण्याचा कार्यक्रम चालू होता आमचा. पण शिवभक्तांचा जल्लोष तुम्ही पाहू शकताय. शॉपिंग तर केली नाही, फक्त टाईमपास केला आणि त्यानंतर आलो होतो ही शिवजयंतीची मिरवणूक पाहायला. तर ही शिवजयंतीची मिरवणूक अशी होती बघा, जल्लोष तर खूप अति होता आणि पब्लिक ही खूप होतं. तुम्ही पाहू शकता, पब्लिक तर एवढं होतं ना, आडमाप आहे. तेवढं शिवाजी महाराजांवर प्रेमच आहे त्यांचं. हे बघा, आणि आम्ही गेलो तर एवढं मोठी गर्दी होती ना, रस्त्याला उभ्या राहायला जागा येत होती म्हणून आम्ही साईडने चाललो होतो. हे बघू शकता तुम्ही, अडमाप गर्दी आणि पब्लिक खूप आहे. तेच शिवाजी महाराजांचं प्रेम आहे त्यांचं. ही शिवाजी महाराजांची प्रतिमूर्ती आहे. इतकी भारी होती ना, खूप असं वाटत होतं खरंच शिवाजी महाराज इथे आहेत. इतकी भारी प्रतिमा होती. बघा, तुम्हाला नंतर झूम केल्यानंतर दिसतच असेल, इतकी भारी आहे ना खरंच. पण अशी शिवजयंती साजरी झाली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची शिवजयंतीची मिरवणूक कशी होती नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता, ही शिवाजी महाराजांची प्रतिमूर्ती आहे. इतकी हुबेहूब आहे ना, खरं शपथ असं वाटत होतं शिवाजी महाराजच पुन्हा अवतरले आहेत. शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मोठमोठे हत्ती होते
आणि हे लहान चिल्ले पिल्ले हे बसलेले होते. शिवाजी महाराजांचं सिंहासनच म्हणावं लागेल हे, कारण की त्यांच्या सिंहासनालाही हत्ती होते, परंतु सिंहासनाच्या पाठीमागे दुर्गा माताही होत्या इथे, कारण की त्यांना त्या मातेचा खूप मोठा आशीर्वादही म्हणावं लागेल. हे बघा, खूप मोठी मिरवणूक होती आणि फटाक्यांचा आवाज तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, मिरवणुकीला तर एवढे पब्लिक आहे ना, काय आपण पाहू शकतो. आजही शिवाजी महाराजांवर त्यांचे किती प्रेम आहे आणि त्यांच्या नावासाठी कित्येक काहीही करायला तयार आहेत. हे बघा, शिवभक्तांसाठी जणू काही ही दिवाळीच असेल, दिवाळीसारखी साजरी करतात.